Now in organic chemistry, we have seen the SN1 mechanism. Now we are going to see the SN2 mechanism. Before that, we are going to see two factors that which are affecting on the SN1 and SN2 reaction, that are order and molecularity. Order defines the kinetics of the reaction. Now what is molecularity? The molecularity is the number of reactant taking part in the reaction. म्हणजे एखाद्या कॉम्प्लिमेंटरी रिएक्शन मध्ये किंवा नॉर्मल रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युल्स किंवा रिएक्टंट्स पार्ट घेत असतात ते आपण बघणार आहोत. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे तर 2A + B गिव्स C. म्हणजे आता ही जी जनरल रिएक्शन आहे ह्याची मॉलिक्युलॅरिटी काय आहे ती आपण बघणार. आता ह्याच्यात रिएक्टंट्स किती आहेत? 2A रिएक्टंट्स आहेत आणि 1 B आहे. म्हणजे एकूण 3 रिएक्टंट झाले. म्हणजे ह्या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी 3 आहे. आता ऑर्डर म्हणजे काय आहे? The order of the reaction is determined by the concentration dependence on the reaction. म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये आपण रिएक्टंट्स वापरतो त्या रिएक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं ह्याच्यावरती पण रिएक्शनचे ऑर्डर डिपेंड करते. म्हणजे आता समजा आपण एक्झाम्पल घेऊया. अल्किल हलाइड CH3Br plus NaOH gives CH3OH plus NaBr. आता ह्या जनरल रिएक्शन मध्ये SN1 रिएक्शन मध्ये काय होतं, एकाच सबस्ट्रेट तिथे आपण टर्शरी अल्किल हलाइड घेतला होता आणि त्याच्यावरतीच त्याच कॉन्सन्ट्रेशन वरती रिएक्शन डिपेंड होती. म्हणजे प्रोडक्ट काय मिळेल हे एकाच सबस्ट्रेट वरती अवलंबून असतं. पण SN2 रिएक्शन मध्ये तसं होत नाही. SN2 रिएक्शन मध्ये हा सबस्ट्रेट आणि जर ज्याच्यासोबत आपण न्यूक्लियोफाइल असतो रिॲक्ट करणार असतो त्याचं पण कॉन्सन्ट्रेशन डिपेंडन्स असतं. म्हणून SN1 रिएक्शनची ऑर्डर होती युनिमॉलिक्युलर म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन होती. आणि SN2 रिएक्शन ही बायमॉलिक्युलर असणार आहे आणि त्याची ऑर्डर असणार आहे 2, कारण दोन्ही रिएक्टंट्स आहेत त्याच्यावरती रिएक्शनचा प्रोडक्ट आहे जो डिपेंड राहणार आहे. म्हणून हे होतं ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी बद्दल. आता आपण SN2 रिएक्शन ही मेन काय आहे, त्याचं मेकॅनिझम काय आहे, त्याची स्टिरिओकेमिस्ट्री आणि फॅक्टर्स अफेक्टिंग अपॉन द SN1 अँड SN2 रिएक्शन हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. Now we are going to see the SN2 reaction, that is substitution bimolecular nucleophilic reaction. त्या सबस्टिट्यूशनचा अर्थ आपल्याला माहितीच आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला सबस्टिट्यूट करतो, एकाऐवजी दुसरा ग्रुप त्या कार्बनला येऊन अटॅच होतो, ह्याला म्हणतात सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर एक्झाम्पल बघूया आपण. एक मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ प्रायमरी अल्किल हलाइड. तर जनरल रिएक्शन काय आहे ह्याची, CH3Br. तर तुम्हाला लक्षात असेल तर SN1 रिएक्शन मध्ये आपण टर्शरी अल्किल हलाइड वापरला होता आणि इथे आपण प्रायमरी अल्किल हलाइड वापरलेला आहे. म्हणजे हॅलोजनला एकच कार्बनचा हे अटॅच म्हणून ह्याला प्रायमरी म्हणतात. सेकंडरी आणि टर्शरी आपण SN1 ला वापरला होता. CH3Br plus NaOH twice forms CH3OH plus NaBr. Br OH ने Br ला रिप्लेस केलं, OH CH3 ला अटॅच झाला. म्हणजेच आपल्याला काय मिळालं तर अल्कोहोल आणि सोडियमला Br अटॅच झाला. तर इन SN2 रिएक्शन वी नीड स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल टू कम्प्लीट धिस रिएक्शन. तर मगाशी ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी ह्यांचं रिलेशन बघता आपण काय बघितलं होतं की SN2 रिएक्शन मध्ये आपल्याला दोन्ही स्ट्रॉंग म्हणजे दोन्ही रिएक्टंट वरती ही रिएक्शन डिपेंडेंट आहे. SN1 रिएक्शन मध्ये फक्त एकच सबस्ट्रेट आहे, तो म्हणजे कुठला टर्शरी अल्किल हलाइड, ह्याच्यावरतीच त्याची प्रोडक्ट आपल्याला काय प्रोडक्ट मिळवायचं होतं त्याच्यावरती डिपेंडेंट होतं. पण आता आपल्याला OH जो आहे आणि ह्यांचं दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन इक्वली इम्पॉर्टंट आहे. म्हणून ह्याला SN2 मेकॅनिझम म्हणतात. म्हणजेच बायमॉलिक्युलर, म्हणजेच ह्या रिएक्शनची ऑर्डर आहे 2. ही सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. तर इन SN2 reaction we need strong nucleophile to complete this reaction, that is the concentration of nucleophile. म्हणजेच ह्याला न्यूक्लियोफाइल म्हणजेच काय तर ह्याला बेस म्हणतात. must have strong, that is OH minus. We need highest basicity to perform the SN2 mechanism. We are going to substitute OH minus by removing Br minus. म्हणजेच काय करणार आहोत, मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण Br ला रिप्लेस करणार आहोत OH ने, CH3OH आणि NaBr मिळवण्यासाठी. तर इन दिस रिएक्शन, आता ह्या रिएक्शनचे कायनेटिक्स काय आपण बघूया. इन दिस रिएक्शन बोथ सबस्ट्रेट अँड न्यूक्लियोफाइल्स कॉन्सन्ट्रेशन डिपेंड टू फॉर्म द डिझायरेबल प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला जे प्रोडक्ट हवं आहे त्यासाठी हा सबस्ट्रेट आणि हा न्यूक्लियोफाइल म्हणजेच OH आहे, ह्याचं दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन आपल्याला
दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती रिॲक्शनचा रेट म्हणजेच काय रिॲक्शनची ऑर्डर डिपेंडेंट असणार आहे. आपल्याला न्यूक्लिओफाईल आणि CH3Br हे दोन्ही इक्वल कॉन्सन्ट्रेशन घ्यायला लागणार आहे, तरच आपल्याला SN2 मेकॅनिझम मध्ये SN2 रिॲक्शन मध्ये जे प्रोडक्ट मिळतं ते आपल्याला मिळेल. रेट इज इक्वल टू रेट हा K ने डिनोट केला जातो. रेट ऑफ द रिॲक्शन म्हणजेच ऑर्डर ऑफ द रिॲक्शन CH3Br आणि OH म्हणजे ह्या दोन्हीवरती ह्या रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो. Therefore, order of reaction is 2 and hence it is the second order reaction. म्हणजेच काय बायमॉलिक्युलर रिॲक्शन. आता ह्याचं हायड्रोलिसिस करून हायड्रोलिसिसचं मेकॅनिझम काय हे बघूया. SN1 रिॲक्शन मध्ये 2 स्टेप होत्या, त्याच्यात इंटरमिजिएट फॉर्म झालेला म्हणजेच कुठला कार्बोकॅटन. ह्याच्यात तशी स्टेप नाहीये, ही वन स्टेप रिॲक्शन आहे. ह्याच्यामध्ये OH हा जो न्यूक्लिओफाईल आहे किंवा बेस आहे तो प्रायमरी अल्किल हॅलाइडची रिॲक्ट करतो. मध्ये ही ट्रान्झिशन स्टेट असते ह्याची TS. इथे 1 लिहायची गरज नाही कारण इथे एकच ट्रान्झिशन स्टेट आहे. आणि ह्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये ऍट अ टाइम OH हा जो बॉन्ड OH आहे हा C शी बॉन्ड फॉर्म करतो आणि Br आहे हा बॉन्ड ब्रेक होतो. ऍट द सायमल्टेनियस प्रोसेस असते ही. OH मायनस जॉईन होतो आणि Br मायनस ब्रोक डाऊन केला जातो. त्याच्यामुळे ह्याच्यावरती डेल्टा मायनस चार्ज येतो दोघांवरतीही आणि कार्बनवरती डेल्टा प्लस चार्ज येतो आणि आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो. म्हणजेच काय आपल्याला अल्कोहोल हा मिळतो. तर हे झालं ह्याचं हायड्रोलिसिसचं मेकॅनिझम. त्याचं एक्झाम्पल सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक. ह्याचे कायनेटिक्स बघितले आपण. आता पुढच्या ह्याच्यात आता ह्याची आपण एनर्जी डायग्राम आणि ह्याचे प्रोडक्ट्स काय काय मिळतात आणि अजून स्टिरिओ केमिस्ट्री ह्याची काय आहे आणि त्याचे फॅक्टर्स हे आता आपण बघणार आहोत. तर आता आपण SN2 रिॲक्शनची एनर्जी लेवल डायग्राम काय आहे त्याचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि ह्याची स्टिरिओ केमिस्ट्री काय आहे ही आपण बघणार आहोत. एनर्जी लेवल डायग्राम ऑफ SN2 रिॲक्शन. ऑन एक्स ॲक्सिस देयर इज अ रिॲक्शन कोऑर्डिनेट अँड ऑन वाय ॲक्सिस पोटेन्शियल एनर्जी. तर इथनं रिॲक्शन स्टार्ट व्हायला सुरुवात होते. CH3Br प्लस OH रिॲक्टंट, इकडे ट्रान्झिशन स्टेट, इकडे प्रोडक्ट. EA म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. SN1 रिॲक्शन मध्ये आपण बघितल्याप्रमाणे ऍक्टिव्हेशन एनर्जी असते. म्हणजेच काय रिॲक्शन स्टार्ट होण्यासाठी एक पर्टिक्युलर एनर्जी आपल्याला सप्लाय करावी लागते त्या सबस्ट्रेटला, त्या रिॲक्टंट्सना, तरच ते रिॲक्टंट्स प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. तर ती ही एनर्जी आहे. ती सगळ्यात हायेस्ट एनर्जी कशाची असते? ट्रान्झिशन स्टेटची असते. इथे आपण लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात लोएस्ट एनर्जी ही प्रोडक्ट असते कारण प्रोडक्ट स्टेबिलाइज असतं म्हणून प्रोडक्टची एनर्जी कमी असते. आणि ही डेल्टा H हीट ऑफ रिॲक्शन म्हणजे ती रिॲक्शन चालू असताना किती हीट बाहेर पडली आहे किंवा किती हीट ऍब्झॉर्ब झाली आहे त्याचं इंडिकेशन आहे ते. तर आता ही होती एनर्जी लेवल डायग्राम. ही आहे स्टिरिओ केमिस्ट्री ऑफ SN2 रिॲक्शन. त्याची स्टिरिओ केमिस्ट्री काय आहे आता आपण मागचंच एक्झाम्पल घेऊया. हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, हा OH आहे न्यूक्लिओफाईल म्हणजेच बेस. हे दोघं रिॲक्ट होतात. हा ह्याच्याशी बॉन्ड फॉर्म करतो आणि हा ह्याला ब्रोक डाऊन करतो. हे सायमल्टेनियस प्रोसेस होत असल्यामुळे त्याच्या कार्बनवरती डेल्टा पॉझिटिव्ह आणि OH आणि Br वरती डेल्टा निगेटिव्ह चार्जेस येतात आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो अल्कोहोल. तर इथे तुम्ही बारकाईने बघितलं तर रिॲक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइड च्यात फरक आहे. अर्थात फरक तर असणारच आहे, पण ह्यांचं कॉन्फिगरेशन बदललं का? तर हे दोन एकाच वेळेला कार्बन पासून एखादा वेगळा होत होता आणि एक लगेच त्याच वेळी कार्बनला जोडत होता. त्याच्यामुळे त्याच्या कॉन्फिगरेशन मध्ये चेंज झाला. कॉन्फिगरेशन म्हणजे एखादा मॉलिक्यूल हा पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये रोटेट करत असतो. पण हे दोन्ही ऍट अ टाइम घडल्यामुळे ह्याचं रोटेशन बदललं, कम्प्लिटली अपोजिट रोटेशन झालं. म्हणून इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन इथे झालं. व्हेन न्यूक्लिओफाईल इज अटॅचेस टू फॉर्म बॉन्ड with carbon at the same time Br is get broken from the carbon. Hence there is a formation of intermediate. हा intermediate form झाला. At the end of the reaction the entering group occupies the position different from the leaving group. म्हणजे जिथनं Br निघाला त्याच पोझिशनला OH अटॅच झाला नाही. OH हा वेगळ्या पोझिशनला अटॅच झाला आणि त्याच्यामुळे त्याचं कॉन्फिगरेशनच बदललं त्या मॉलिक्यूलचं. अँड हेन्स रिलीजिंग इन्व्हर्जन इन फायनल प्रोडक्ट दॅट इज नोन एज वेल डन इन्व्हर्जन. आता
हे जे इन्व्हर्जन होतं त्याला वॅल्डन इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. तर हे होतं ह्याची स्टिरिओकेमिस्ट्री बद्दल. ही होती एनर्जी लेव्हल डायग्राम. आता SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन मध्ये कुठले असे फॅक्टर्स आहेत जे ह्या रिॲक्शन घडवून आणण्याला मदत करतात. म्हणजेच आता आपल्याला समजा SN1 रिॲक्शन करायचे म्हणजे तो आपल्याला त्याचा प्रोडक्ट हवाय, तर त्याच्यासाठी आपल्याला सबस्ट्रेटचं नेचर काय आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती घ्यायचं आहे, न्यूक्लिओफाईलचं काय घ्यायचं आहे, सॉल्व्हंट काय घ्यायचं आहे, ह्याचं हे सगळं डिपेंडंट असतं रिॲक्शन. तीच आपल्याला हा प्रोडक्ट जर मिळवायचा असेल तर इथे टर्शरी अल्किल हलाइड वापरून चालणार नाही, इथे प्रायमरी अल्किल हलाइडच वापरायला लागेल, तरच आपल्याला SN2 रिॲक्शन मध्ये जे प्रोडक्ट मिळतं ते आपल्याला इथे मिळेल. तर हे असे कुठले फॅक्टर्स आहेत हे आता आपण बघूया. नाउ these are the factors affecting on the SN1 and SN2 reactions, which are nature of substrate, strength of nucleophile, concentration of base or nucleophile, base आणि nucleophile एकच, नेचर ऑफ सॉल्व्हंट आणि नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. तर ह्यांचं काय, हे जे सगळे आहेत 5, हे SN1 आणि SN2 रिॲक्शन मध्ये काय अफेक्ट करतात हे आपण बघूया. नेचर ऑफ सबस्ट्रेट, सबस्ट्रेट म्हणजेच काय तर रिॲक्टंट. आपण प्रायमरी अल्किल हलाइड घेतला, टर्शरी अल्किल हलाइड घेतला, तर त्याचं नेचर काय ते नेचर ऑफ सबस्ट्रेट बघूया. ॲज वी गो फ्रॉम प्रायमरी टू टर्शरी अल्किल हलाइड द स्टॅबिलिटी ऑफ करस्पॉन्डिंग कार्बोकॅटायन इन्क्रीजेस. आता कार्बोकॅटायन SN1 मध्ये तयार होतं तर त्याची स्टॅबिलिटी काय असते, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, तर प्रायमरी अल्किल हलाइड पेक्षा सेकंडरी अल्किल हलाइड हा जास्त स्टेबल असतो, सेकंडरी पेक्षा टर्शरी अल्किल हलाइड हा सर्वात जास्त स्टेबल असतो. हेच द टर्शरी हलाइड्स वुड प्रेफर SN1 मेकॅनिझम. म्हणूनच आपण जेव्हा SN1 मेकॅनिझम केली तेव्हा आपण त्याच्यात टर्शरी अल्किल हलाइड वापरला होता, कारण तो वापरल्याने आपल्याला SN1 ला जे प्रोडक्ट हवे ते आपल्याला मिळतं. Further, the crowding of the alkyl groups increase from primary to tertiary halides. Hence, the attack of nucleophile is hindered sterically by the alkyl groups. Hence, SN2 type mechanism can take place in primary halides where steric repulsion is minimum. प्रायमरी अल्किल हलाइड मध्ये काय होतं, स्टेरिक रिपल्शन जे आहे, म्हणजे स्टेरिक रिपल्शन जे आहे ते कमी होतं. म्हणून प्रायमरी अल्किल हलाइड वापरला तर आपल्याला SN2 मेकॅनिझम, SN2 रिॲक्शन त्याचं जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला घडवून आणता येतं. स्ट्रेंथ ऑफ न्यूक्लिओफाईल. आता न्यूक्लिओफाईल म्हणजेच काय, म्हणजेच OH, बेस आणि न्यूक्लिओफाईल आणि इलेक्ट्रोफाईल आणि ऍसिड हे साधारण एकच असतात. ऍसिड हा नेहमी बेसशी रिॲक्ट करतो, न्यूक्लिओफाईल हा इलेक्ट्रोफाईलशी रिॲक्ट करतो. आता OH मायनसचं नेचर काय आहे, लेविस, आपण ऍसिड बेस थिअरीज आता पुढच्या काही व्हिडिओज मध्ये बघू. तर लेविस थिअरी जी आहे ऍसिड बेस बद्दलची, तर ती काय आहे, OH हा आहे strength of nucleophile in SN2 reaction. The attack of nucleophile on carbon atom takes place in the rate controlling step. Hence, the strong nucleophiles are required to promote SN2 reaction. SN2 reaction मध्ये OH म्हणजेच बेसचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला अधिक हवं असतं. म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशन आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आपल्याला SN2 रिॲक्शन करायची असेल तर OH आपल्याला जास्त स्ट्रॉंग लागतो. In SN1 reaction, the nucleophile reacts with the carbocation only in the fast step. आता SN1 रिॲक्शन आपण बघितली ती टू स्टेप रिॲक्शन होती, तर तिथे ओनली कार्बोकॅटायन इन फास्ट स्टेप. पहिली स्टेप होती ती रेट डिटरमाइनिंग स्टेप होती, म्हणजे स्लो होती, पण जी दुसरी स्टेप होती ती फास्ट होती आणि त्याच्याशी रिॲक्ट करण्यासाठी कार्बोकॅटायन, हेन्स वीक न्यूक्लिओफाईल लाईक वॉटर कॅन ऑल्सो रिझल्ट इन SN1 रिॲक्शन. म्हणूनच आपण हायड्रोलिसिस केलं. हायड्रोलिसिस म्हणजेच काय, वॉटरच्या प्रेझेन्समध्ये वॉटर आपण सॉल्व्हंट वापरून SN1 रिॲक्शन परफॉर्म केली. वॉटर हे वीक न्यूक्लिओफाईल आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस आणि न्यूक्लिओफाईल, म्हणजेच OH चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच बेसचं कॉन्सन्ट्रेशन. विथ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस द प्रोबॅबिलिटी ऑफ अटॅक ऑफ द बेस
लेविसच्या थेअरीनुसार बेस हा नेहमी इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि ऍसिड हा नेहमी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. ऑन द कार्बन ॲटम इन्क्रीज हेन्स द SN2 रिॲक्शन इज फेवर्ड. म्हणजेच बेसचं कॉन्सन्ट्रेशन आपण समजा जास्त घेतलं तर SN2 रिॲक्शन घडते. इन SN1 रिॲक्शन द बेस OH हॅज द रिॲक्ट ओनली कॅटायन, हेन्स लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस विल बी सफिशियंट टू कॉज SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शन ही युनिमॉलिक्युलर आहे, त्याची ऑर्डर 1 आहे, त्याच्यामुळे OHचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती डिपेंडच करत नाही. OHचं कॉन्सन्ट्रेशन लो घ्या हाय घ्या तरी त्याचा फरक पडत नाही, कारण ती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. त्या रिॲक्शनची डिपेंडन्सी फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असते. तर चौथा पॉईंट बघूया, नेचर ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं नेचर कसं असायला पाहिजे रिॲक्शन SN1 किंवा SN1 करायची असेल तर. द पोलॅरिटी ऑफ द सॉल्व्हंट हॅज मार्क अफेक्ट ऑन द मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन. तर द SN1 रिॲक्शन इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ अ carbocation which can be stabilized by solvent through solvation. Hence more polar solvent favor SN1 reaction. पोलर जास्त सॉल्व्हंट पोलर असेल म्हणजे जे पोल्स फॉर्म करतं, पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल, तर मोर पोलर सॉल्व्हंट म्हणजे जास्त पोलॅरिटी असलेलं सॉल्व्हंट समजा आपण वापरलं तर SN1 रिॲक्शन घडते. whereas SN2 reaction there is a dispersal of change in transition state, hence less polar solvent are sufficient. म्हणजे SN2 मेकॅनिझम आपल्याला घडवायचं असेल तर नेचरचं सॉल्व्हंटचं नेचर आपल्याला जास्त पोलार नसेल तरी चालतं, पण SN1 रिॲक्शन मध्ये आपल्याला सॉल्व्हंटचं नेचर हे हाय म्हणजे स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं. आता शेवटचा जो फॅक्टर आहे नेचर ऑफ लिव्हिंग ग्रुप. आता दोन्ही SN1 आणि SN2 मध्ये आपण OH हा कार्बन पासून वेगळा झाला आणि हॅलोजन म्हणजेच Br त्याला अटॅच झाला. A group attached to the substrate which departs along the electron pair of the molecule is called living group. The nature of living group also decides the mechanism. The basicity of the one of factor, that is the weaker base is the better living group. म्हणजे जेवढा बेस वीक म्हणजे जेवढाच न्यूक्लिओफाइल वीक म्हणजे जेवढाच OH वीक इज बेटर लिव्हिंग ग्रुप. म्हणजे हा पटकन त्याच्यापासून वेगळा होतो. फॉर एक्झाम्पल हॅलाइड्स आर गुड लिव्हिंग ग्रुप्स ॲज दे आर वीक बेसेस. हॅलाइड्स जे असतात हे गुड लिव्हिंग ग्रुप असतात कारण ते वीक बेसेस असतात. द अदर फॅक्टर इज द साइज ऑफ द ग्रुप, दॅट इज अ लार्जर ग्रुप विल बी अ बेटर लिव्हिंग ग्रुप. अमंग हॅलोजन्स iodine being largest acts as a better living group. The OH minus is not a good living group, but aryl sulfonate is excellent living group. A good living group favors SN2 reaction. म्हणजे OH मायनस म्हणजे जो लिव्हिंग ग्रुप असणार आहे तो जर का पटकन रिमूव्ह होत असेल तर SN2 रिॲक्शन मध्ये तो जास्त वापरला जातो कारण तो पटकन रिमूव्ह होतो. तर हे होते 5 फॅक्टर्स जे SN2 आणि SN1 आणि SN2 रिॲक्शन घडवून आणण्यासाठी एफेक्ट करतात ह्या रिॲक्शन वरती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.